नमस्कार मंडळी आणि माझ्या माता भगिनींना. जे आजचा विषय मी घेऊन आलेले आहे, खूप महिलांना असं वाटतं की मला व्यवसाय करायचा आहे, कुठलं ना कुठलं छोटं-मोठं काम करायचं आहे. पण कुठलं काम करावं आणि कुठला व्यवसाय सुरू करावा, काय करावं, हे असे असंख्य प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये असतात. काय करावं आणि काय करू नये. त्यांच्यासाठीच आजचा हा व्हिडिओ खूप खास होणार आहे. त्यामुळे थोडा पण व्हिडिओ कीप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर आज त्याच महिलांसाठी मी आज अशा प्रकारे 10 व्यवसाय निवडलेला आहे. त्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला थोडीफार मदत होईल की तुमच्यात कुठले कलागुण आहेत आणि ते तुम्ही ओळखायचं आहे आणि त्यावर तुम्ही पाऊल टाकायचं आहे आणि तुमच्या म्हणजे व्यवसायाची सुरुवात करायची आहे. तर तुमच्यासाठीच मी असे 10 व्यवसाय निवडलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला थोडीफार मदत होईल. तर आजचा म्हणजे पहिला व्यवसाय मी निवडलेला आहे की केक बनवणे. खूप अशा महिला आहेत, त्यांना उत्कृष्ट म्हणजे एकदम सुंदर असा केक बनवता येतो. पण तो केक बनवतात आणि फक्त घरच्या माणसांना खाऊ घालतात. माझं म्हणणं आहे की तुम्हाला छान केक बनवता येतो, डिझाईन छान बनवता येतं. मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला स्वतःचा केकचा व्यवसाय सुरू करायला? मग तुम्ही बनवा ना केक, व्यवसाय सुरू करा, ऑर्डर घ्या. ऑर्डर तो घ्या आणि ऑर्डर पूर्ण करा, वेळेत पूर्ण करा, वेळेत त्यांची ऑर्डर पूर्ण करा. स्वतः तुम्ही तिथं जा, स्वतः केक तुम्ही त्यांना नेऊन द्या. बघा, छोटा एक पाऊल तुम्ही टाका, बघता बघता तुमचा व्यवसाय किती मोठा होईल. हा एक व्यवसाय यात तुम्ही म्हणजे जे महिला केक बनवतात आणि ज्यांना येत नसेल त्यांनी पण शिकून ह्या व्यवसायामध्ये केक शिकून तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता. तर नेक्स्ट व्यवसाय आहे 2 नंबरचा, ब्लाऊज शिवणे. तुम्ही शहरात असो किंवा खेडेगावात असो, तुम्हाला माहिती आहे आजकाल ब्लाऊज जर शिवायचं म्हणलं तर एका ब्लाऊजचे रेट 2-2, 3-3 हजारापर्यंत आहे. मग काय हरकत आहे तुम्हाला व्यवसाय सुरू करायला? तुम्ही स्वतःचं ब्लाऊज जर दुसरीकडे शिवायला घेऊन गेले तर तुम्हाला 3,000 मोजावं लागतील. कमीत कमी निदान 100, खेडेगावात जर असेल तर तुम्हाला ₹100 तरी मोजावं लागतील. जर तोच व्यवसाय तुम्ही स्वतः त्याच्याकडे व्यवसायाच्या पद्धतीनं पाहिला आणि तुम्ही ब्लाऊज शिवायला शिकलात किंवा तुम्हाला काही महिला अशा आहेत त्यांना येत असतं पण त्या शिवत नाहीत, म्हणजे असं बाहेरच्या ऑर्डर घेत नाहीत. कशासाठी तुम्ही करता असं? तुम्ही कला शिकले कशासाठी? तुमच्या स्वतःसाठी का तुमच्या काहीतरी म्हणजे लोकांपर्यंत पोहोचावी तुमची कला, ह्यासाठी शिकले ना? मग पोहोचवा ना लोकांपर्यंत. त्यातून तुम्हाला 4 पैसे पण मिळतील आणि तुमची जे कला आहे म्हणजे जे काही तुम्ही मस्त डिझाईनचे ब्लाऊज शिवतात ते लोकांना पण आवडून जातील आणि त्यातून पण एक छोटा व्यवसाय तुमचा सुरू होईल हळूहळू. मग नेक्स्ट तुम्ही छान ब्लाऊज शिवू शकता. जर नसेल तुम्हाला येत तर तुम्ही क्लास करून ब्लाऊज शिवायचं शिकू शकता. ब्लाऊज नसेल तुम्हाला म्हणजे वेळ नसेल, जमत नसेल तर पिको फॉल पण करू शकता तुम्ही. पिको फॉलला पण आता 100-100, 150-150 रुपये साडी गणीस घेतात. त्यानंतर तिसरा व्यवसाय हा आरी वर्क. आरी वर्क तर पाहू शकता, लग्न सराई वगैरे असले नुसतं ब्लाऊजवर डिझाईन करून द्यायला 3, 3.5, 5,000 पर्यंत ब्लाऊज साडीचं वर्क वगैरे जाते. त्यामुळे आणि घरी बसल्या आहे, तुम्हाला कुठं जायची गरज नाही आहे. तुम्ही घरी बसल्या व्यवसाय करू शकताय. आत्ता ब्लाऊज आणि साडी म्हणलं की फॅशन झालेली आहे. त्यामुळे आरी वर्क, ब्लाऊज डिझाईन ह्यामध्ये भरपूर वाव आहे, तुम्ही करू शकता. अशा प्रकारे आपले 3 व्यवसाय झालेले आहेत. चौथा व्यवसाय आहे मेकअप आर्टिस्ट. त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्ही ब्युटी पार्लरचा कोर्स केलेला असतो, पण तुम्ही व्यवसायाच्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे पाहत नाहीत की तुम्हाला वाटतं मी कोर्स केला आहे, मी माझ्या स्वतःसाठी केला आहे किंवा घरच्यांसाठी केलं आहे, कुठं म्हणजे डोक्याला ताप करून घेऊ, कुठं ऑर्डर घेत मी फिरत बसू. तुम्हाला ऑर्डर घ्यायची नाही, तुम्ही घरी बसल्या बसल्या तुम्ही ऑर्डर देऊ शकता. जिथं मेकअप करायचं तिथं तुम्ही जाऊ शकता. तुमच्या संसाराला जर 4 पैशाचा हातभार लागत असेल किंवा चांगलं होत असेल, तुमचं नाव होत असेल, तुम्हाला छान प्रकारे मेकअप करता येत असेल तर तुम्ही कशाला म्हणजे जर तुम्ही ठरवलं तरच तुमचा व्यवसाय वाढणार आहे, नाहीतर तुम्हाला कला येऊन पण त्याचा काहीच उपयोग नाही. त्यामुळे तुम्ही मेकअप शिकलाय, तुम्ही मेकअप आर्टिस्ट आहेत खूप छान, तर घ्या ना ऑर्डर, करा सुरुवात. बघा, टाका एक पाऊल, नक्कीच यश भेटणार. आणि 5वा व्यवसाय आहे किराणा दुकान. मग खेडेगाव असो किंवा शहरात तुम्ही कुठेही राहत असो, किराणा दुकानाचं कसं आहे, माणूस सगळ्या गोष्टी काही घरी नसतात. कुठली ना कुठली गोष्ट संसारात जे उपयोगी वस्तू आहेत ते आपल्याला 2-2 मिनिटाला किंवा मिनिटागणीच लागतात. त्यामुळे तुमच्या गल्लीत, तुमच्या घरापाशी कुठं पण तुम्ही एखादं छोटंसं किराणा दुकान टाकू शकता. याला बजेट पण जास्त नाही लागत. 10-15 हजारामध्ये तुमचा व्यवसाय सुरू होऊ शकतो आणि छोटीशी जागा असले महिला उत्कृष्टपणे किराणा दुकान म्हणजे व्यवहारात छान असतात. व्यवहार खूप छान प्रकारे महिलांना जमतो. त्यामुळे किराणा दुकान पण तुमच्यासाठी चांगलं म्हणजे व्यवसाय आहे. व्यवसायाच्या दृष्टिकोनाने जर तुम्ही त्याच्याकडे पाहिलं तर खूप छान प्रकारे
किराणा दुकान पण व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आहे, तुम्ही किराणा दुकान पण टाकू शकता. आणि 6वा व्यवसाय आहे मसाले, जेणेकरून मसाला व्यवसाय शक्यतो तुम्हाला लगेच तुम्हाला जर तुम्ही घरचे मसाले व्यवस्थित बनवत असाल, जेणेकरून तुमचं लाल तिखट असो किंवा घरगुती काळा मसाला असो, कुठल्याही चटण्या असो, कुठलेही मसाले जर तुम्हाला घरचे कोणी म्हणत असेल, तुम्ही उत्कृष्ट मसाले बनवता, उत्कृष्ट भाजी लागते तुमची, चविष्ट होते, तर नक्कीच ह्या व्यवसायामध्ये तुम्ही उतरू शकता. तुम्हाला सध्या लगेच कुठलीही मशीन किंवा कांडप घ्यायची गरज नाही. थोड्या छोट्या गोष्टीपासून 1 किलोपासून 2 किलोपासून तुम्ही सुरुवात करा. मोठ्या मोठ्या ऑर्डर घ्या. कस्टमरांना सांगा, तुमच्या गावात जेवढे काही असतील त्यांना, नातेवाईकांना, त्यांना सगळ्यांना सांगा. तुमची चव लोकांना कळू द्या आणि हा पण एक मोठा व्यवसाय होऊ शकतो असं मला तर वाटतंय. मग शेवटी तुमचं तुम्ही ठरवायचं आहे. आणि 7वा व्यवसाय आहे कपड्याचं दुकान. आजकाल फॅशनचा जमाना आहे, त्यामुळं कपड्याचं लेडीज दुकान तुम्ही मस्तपैकी चालवू शकता. साड्या, ड्रेसेस, लेडीज वेअर, पूर्ण लेडीज सामान किंवा किड्स वेअर तुम्ही टाकू शकता आणि तुम्ही स्वतः हँडल करू शकता, जेणेकरून त्यातून तुम्हाला उत्कृष्ट प्रकारे तुमच्या संसारासाठी म्हणजे हातभार लागू शकतो, तो पण व्यवसाय होऊ शकतो. त्यानंतर 8वा व्यवसाय आहे स्टेशनरी. स्टेशनरी म्हणजे मेकअपचं पूर्ण सामान, महिलांचा असो किंवा लहान मुलांचा असो, पूर्ण मेकअपचं सामान, डिझाईन, कुठल्याही वेगवेगळ्या स्टेशनरी ठेवू शकता, जेणेकरून तुम्ही गळ्यातले सर्ट, नेकलेस, जे काही नेकलेसमध्ये मोडतं त्या सगळ्या पर्स वगैरे ठेवू शकता आणि उत्कृष्टपणे त्याचं जर तुम्ही स्वतः म्हणजे व्यवस्थित व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिलं, त्यात पण खूप प्रकारे चांगल्या प्रकारे तुम्हाला वाव आहे व्यवसायाच्या दृष्टिकोनात, ते पण करू शकता. त्यासाठी तुम्हाला जागा पण खूप लागत नाही. छोट्या जागेमध्ये आणि तुम्ही घरच्या घरी व्यवसाय करू शकता असं माझं म्हणणं आहे. शेवटी आता तुम्ही ठरवू शकता. त्यानंतर 9वा व्यवसाय आहे फूड्स व्यवसाय, जेणेकरून तुम्हाला कुठलाही फूड व्यवसाय, इडली सांबर वगैरे एखादा जर गाळा टाकून तुम्हाला खरंच म्हणजे संसाराला हातभार, जे काही दही, धपाटं, इडली सांबर, कुठलाही पदार्थ असू द्या, मी उदाहरणस्तव दिलं, तर तो पदार्थ तुम्ही बनवून स्वतः विकू शकता. त्यासाठी हा एक मला व्यवस्थित वाटला. एवढे मी आज व्यवसाय सांगितले, किती झाले मला, मी 10 तर निवडलेत. त्यापैकी किती सांगितलेत मी ते तुम्ही पाहू शकता. आणि त्यातला एखादा जरी व्यवसाय तुम्हाला आवडला तरी तुम्ही तो व्यवसायाच्या दृष्टिकोनाने पहा आणि व्यवसाय सुरू करा. एखादा जरी व्यवसाय तुम्ही सुरू केला त्यातच माझं समाधान. असेच व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील आणि आणखीन तुम्हाला कुठले म्हणजे प्रश्न सुटत नसतील, कमेंटमध्ये सांगा की कुठल्या ह्याविषयी आम्हाला माहिती पाहिजे ताई, तर तुम्ही कमेंटमध्ये तशी कमेंट करा. आणि आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा कुठल्या तरी एखाद्या माता भगिनींना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून तिला छोटा मोठा व्यवसाय उभारता येईल आणि त्यातून तिच्या संसाराला 4 पैशाचा हातभार लागेल, एवढीच माझी इच्छा आहे. नमस्कार.